खरं तर जो 27 गावच्या कर्मचाऱ्यांचा संघर्ष गेल्या 12 वर्षापासून होता त्याला कुठेतरी पूर्णविराम लागलेला आहे। ते पण आमचे पक्षाचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री असताना देखील तो ठराव झाला होता। त्या ठरावाच्या अनुषंगाने काल महासभेमध्ये पटलावर जो विषय आला आणि तो पटलावर विषय आल्यानंतर आम्ही आयुक्त महोदय असतील, महापौर महोदय असतील त्यांच्या माध्यमातून तो विषय मार्गी लावून काल संपलेला आहे। म्हणजेच आमच्या ज्या काही कर्मचाऱ्यांचा विषय होता ग्रामपंचायतपासून जो प्रलंबित तो 380 कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले होते आणि उर्वरित 119 कर्मचारी त्यांना जे काही प्रमाणपत्र द्यायचे होते व त्याच्यापैकी हक्कसोर असलेले 23 लोक असतील, काही इतर लोक 44 आणि 41 लोक असे 119 लोकचं प्रमाणपत्र देण्याची मागणी काल देखील करण्यात आलेली आहे आणि आयुक्त महोदयांनी ती स्वीकारलेली देखील आहे। त्यामुळे त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि खास करून आमचे लोकप्रिय खासदार संसदरत्न श्रीकांत शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे देखील आभार व्यक्त करतो। कारण वारंवार त्यांना देखील आम्ही या सूचना दिलेल्या होत्या की या लोकांचे वारस हक्काचे देखील आणि इतर लोकांचे देखील काम आपल्याला साहेब करायला लागेल। कारण गेल्या अनेक वर्षापासून हे कर्मचारी बिचारे काम करतायत आणि अहोरात्र ते लोक आपल्या कोविड सारखा विषय असेल या देखील कसली जीवाची पर्वा न करता त्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं होतं आणि आज त्यांना हा न्याय मिळवून दिला, त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो। सर्वप्रथम मी कुणाल दादांचे आभार मानते। आमच्या 27 गावातील कर्मचाऱ्यांना त्यांनी वारसा हक्काप्रमाणे न्याय मिळवून दिला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद। आणि आम्ही प्रत्येकजण 5 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष म्हणजे प्रत्येकजण सगळीकडे फेऱ्या मारत होते, पण कोणी काही लक्ष नाही दिलं। पण कुणाल दादांनी ह्याचा चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला म्हणजे आम्ही 1-2दा फेऱ्या मारल्या पण त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स दिला। महापौर मॅडम बरोबर त्यांनी आम्हाला मीटिंग करून दिली। सहसा कोणाला भेटता येत नाही पण त्यांनी आम्हाला डायरेक्ट सगळ्यांना घेऊन गेल्या आणि महासभेमध्ये त्यांनी काल प्रस्ताव मांडला आणि आमचा 27 गावातील वारस हक्कदारांचा प्रश्न त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गी लावला मानते। आम्ही 27 गावातील कर्मचाऱ्यांतर्फे त्यांचे खूप खूप आभारी आहोत। कालच्या महासभेत जे 27 गावातल्या कर्मचाऱ्यांचा मुद्दा होता त्याच्यामध्ये 380 जी लोक होती कर्मचारी त्यांना पहिले लेटर दिलेला होता। जे उर्वरित 119 होती त्याच्यामध्ये मयत होते, काही आमचे त्याच्यामध्ये त्यांची सेवा संपली होती आणि काही प्रॉब्लेम होते। तो मुद्दा महासभेत दादांनी ठेवला, त्याच्यामधून निष्कर्ष निघाला की जे राहिलेले आहेत त्यांचा सर्वांचे ऑर्डर निघतील। त्याच्यामुळे सर्व सभासदांचे माननीय कुणालदादा पाटीलचे, दादा पाटील साहेबांचे आम्ही खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आणि आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।